नमस्कार, वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेस। कालच्या भागात आपण पाहिलं की गौरीचे आगमन आम्ही केले आहे। त्यानंतर गौरींना घरभर फिरवून देवाचा नमस्कार करून मग इथे आपण बसवणार आहोत, तिथे घेऊन आलेलो आहोत। तर इथे आल्यानंतर त्यांची आरती आपण करणार आहोत। आरती झाल्यानंतर हे गौरी माते, आम्ही यथाशक्ती आणि भक्तिभावाने विधिवत तुझी आरती केली आहे। जे काही उणे असेल ते पूर्ण करून घ्यावे अशी आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे। आमच्या कुटुंबाचे, मुलाबाळांचे रक्षण करावे, आमची संकटे दूर व्हावीत, आम्हाला धनधान्य, आरोग्य, संतती, संपत्ती, सुख, आनंद, समाधान लाभो आणि प्रतिवर्षी तू अशीच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी अशी प्रार्थना करावी। हे गौरी माते, आमच्यावर तुझी कृपादृष्टी अशीच असू दे असं म्हणून तिला नमस्कार करावा। त्यानंतर सुहासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना दूध द्यावं। आमची आता आरती, हळदी कुंकू वगैरे झालेलं आहे। तर ह्या आहेत त्या कॅमेरामन ज्यांनी आजचा व्हिडिओ शूट केला। तर हे सगळेच कॅमेरा कॉन्शियस पर्सन आहेत, कारण त्यांना कॅमेऱ्याची एवढी सवय नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही त्यांचं घेतलं नाही, पण सगळे लाजत आहेत कॅमेऱ्यापुढे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आता गौरीला साडी नेसवणे आणि त्यांना दागिने घालून मस्त सजवणे। तर हे आमचे गौरीचे स्टँड आहेत, याला असं आम्ही कापड गुंडाळून घेतो, जेणेकरून याच्यावर साडी छान बसते आणि त्याचा आकारही छान येतो। गौरींना नेसवण्यासाठी सध्या ट्रेंडिंगला असणारे या चंद्रा पैठणी आम्ही त्यांना नेसवणार आहोत। याचे काठ आणि दोन्ही छान आहे, त्यामुळे गौरीला छान साड्या बसतील आणि दिसतीलही सुंदर। साडी नेसवताना खास आतल्या पदराची वगैरे काळजी घ्यायची, कारण एकदा गौरी विराजमान झाल्यानंतर परत आपल्याला ते विसर्जनापर्यंत हलवता येत नाही। त्यामुळे साडी नेसवतानाच काय करायचं की सगळ्यात आतला जो आधी पदर असतो तर त्याची डिरेक्टली स्टँडला नॉट बांधायची, जेणेकरून ते पदर खाली परत निसटत नाही। आता मी एकाच गौरीला साडी कशी नेसवते हे तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी नॉट बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग स्टँडला पूर्ण साडी एकदा गुंडाळून घेणार आणि त्यानंतर आधी पदराचे प्लेट्स करून घेणार आणि मग निऱ्यांच्या प्लेट्स करणार। अशा प्रकारे हा फायनल लुक साडीचा आलेला आहे। तर या प्लेट्स ज्या पसरलेल्या वाटत आहेत ह्या वर उचलून ठेवल्यानंतर मी एकसारख्या करून पिनअप करणार आहे, तेव्हा त्या होऊन जातील। आणि यानंतर गौरीला दागिने घालणे आणि दुसऱ्या गौरीला साडी नेसवणं बाकी आहे। तर डिरेक्टली मी तुम्हाला गौरींचा फायनल लुक दाखवते। साडी नेसवत असतानाच राघव उठला होता, त्यामुळे मग नंतर दागिने घालणे आणि त्यांना सजवणे याचा व्हिडिओ मी बनवला नाही। तर हा त्यांचा फायनल लुक आहे, तुम्ही बघू शकता गौरी किती सुंदर दिसत आहेत। आमच्याकडे गौरी पुढे जे फराळाचे पदार्थ वगैरे आपण बनवतो ज्याचा मी व्हिडिओ देखील बनवला आहे, हे दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरी पूजना दिवशी सकाळी त्यांना फराळ दिला जातो, त्यावेळी ते पुढं ठेवलं जातं, त्यासाठीच ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत। तर तुम्हाला गौरींचा लुक कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। मी कालच्या व्हिडिओतच तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या गौरी पाऊस घेऊन आलेल्या आहेत। तर जेव्हा आम्ही आत ही तयारी करत होतो तेव्हा बाहेर पाहिलं तर धो-धो पाऊस सुरू झाला होता। पाऊस म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो भजी आणि चहा। तर भजी करणे एवढा वेळ माझ्याकडे नव्हता, कारण उद्याची तयारी देखील करायची। तर म्हटलं चला चहाच करूया। मग काय, सगळ्यात आधी मोर्चा किचनकडे नेला आणि असा मस्त गरमागरम चहा बनवला आणि तो पावसासोबत एन्जॉय केला। चहा घेतल्यानंतर अजून तरतरी आली आणि मग उद्या जी सत्यनारायणची पूजा आहे त्याच्या प्रसादाची तयारी आत्ताच सुरू केली। उद्या गौरी पूजनासोबतच सत्यनारायण पूजा देखील आहे, त्यामुळे हे प्रसादाचं साहित्य काढून ठेवलं म्हणजे वेळेवर गडबड होणार नाही। पाऊस तर थांबला नव्हता, रिमझिम सुरू होती, पण त्यामध्ये तो डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला। तर म्हटलं एवढ्या पावसात भिजत आला आहे तर आधी उघडून बघूया की यात काय आले। तर जे मी डेकोरेशनसाठी नेटची कर्टन मागितले होते त्यासोबत 2 LED लाईटच्या माळा होत्या, तर ते रिसीव्ह झालेलं। तर कर्टनचा आता काही यूज होणार नव्हता, पण या माळा मी अजून डेकोरेशन पुढचं जे गौरीचं बाकी आहे करायचं त्यात वापरू शकते।
संध्याकाळी ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचल्यानंतर मग आम्ही आरती केली आणि असा संपवला आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा. उद्या भेटूया गौरीपूजनाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.